नमस्कार मित्रांनो, आम्ही रिसेंटली 3 BHK फुल ट्रेडिशनल थीममध्ये केलेलं आहे. ते तुम्हाला मी आज दाखवतो. जसंच की एंट्रन्स ह्यांना फुल ट्रेडिशनल आणि सिम्पल असं सोबर असा हवा होता, तर तो आम्ही पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे तुम्ही पाहू शकता. जसं की आम्ही इथे वॉलपेपर आतमध्ये पेस्ट केलेला आहे, तसेच खाली पण वॉलपेपर पेस्ट केलेला आहे. ह्याच्यामध्ये पिलर्स असे छोटे छोटे पिलर्स आम्ही इथं पेस्ट केलेले आहेत. हे राऊंड प्लायमध्ये कटिंग करून हे लॅमिनेटचे पॅच चिटकवलेले आहेत. तसेच इथे खाली एक लेज लावला आम्ही आणि इथे एक पिलर दिलेला आहे. असं एक आम्ही एंट्रन्स पॅनल डिझाईन केलेला आहे. तसेच पाहू शकता तुम्ही सेफ्टी डोअरसुद्धा एक जस्ट पूर्ण असं कर्व कटिंग करून त्यामध्ये जाळी बसवलेली आहे. ही एसएचची आहे, त्याला कोटिंग केलेलं आहे ब्रासचं. तसं हँडेलसुद्धा आम्ही ब्रासचे बसवलेले आहेत. तसेच आता आपण घराच्या आतमध्ये आल्यानंतर एक थोडी एंट्रन्स लॉबी आहे यांना. तर आपण ह्या एंट्रन्स लॉबीमध्ये यांना ॲक्च्युली कन्सोलसाठी खूप छोटी जागा दिली होती. 5 इंचच जागा आहे. तर आपण त्या जागेचा पण पूर्ण वापर केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता खाली आपण 5 इंचामध्ये पण स्टोरेज दिलेलं आहे. त्यामध्ये व्यवस्थित त्यांचे छोटे छोटे साहित्य काही बसतील अशी प्रोव्हिजन केलेलं आहे. तसेच त्या वॉलवरती पण एक छान असं त्यांना डिझाईन हवं होतं. वॉलवरती एक मराठी ट्रेडिशनल टच हवा होता, लॅम्प वगैरे हवा होता. तर तेही आम्ही पूर्णपणे लावायचा प्रयत्न केलेला आहे. पाहू शकता तुम्ही एक अशी मेहरप आम्ही कर्व कटिंगमध्ये करून आणलेली आहे. एमडेफमध्ये आहे आणि त्याला पॉलिश केलेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही. तसेच साईडला त्याला आम्ही एक पिलर दिलेला आहे. तसेच आतमध्ये एंट्री केल्यानंतर राईट साईडला त्यांना सुद्धा की होल्डर आणि छत्री ठेवण्यासाठी जागा होती. आम्ही एक छोटासा असा बॉक्स बनवलेला आहे, तो जेणेकरून की होल्डरचा यूज होतो, जेणेकरून छत्री वगैरे ठेवण्यासाठी हा वापरला जातो. अशा प्रकारे की होल्डर बनवलेला आहे.